नमस्कार. आज आपण लहान बाळाची बेबी कॅप बघणार आहोत, म्हणजे टोपडे. तर त्याच्यासाठी माप कसं घ्यायचं मी सांगते. हे बघा, इथून ही मापाला दिलेली कुंची आहे, तिथून एक साईडची बाजू जिथपर्यंत आपल्याला पाहिजे मी 7.5 घेतली, किंवा असा राऊंड बाळाच्या चेहऱ्याचा राऊंड घ्यायचा, जो 14 किंवा 15 येईल पूर्ण, म्हणजे वयानुसार. तर मी तसं घेतलेलं मी 7.5 घेणार आहे, कारण मला 15 इंचापर्यंत शिवायचे आहे राऊंड. आणि 7.5 हे माप इथं टाकायचं आहे. फक्त टोपडे गोल कसे शिवायचे ते दाखवते. तर हे 7.5 दाखवलेलं आहे, ते मी कटिंग करून घेणार आहे. हे कटिंग झाल्यानंतर त्याच मापाचं अस्तर देखील घ्यायचं आहे. अस्तर पण एकत्र कटिंग करून घेतलं तरी चालतं, पण मी कट करून घेतलेलं आहे अगोदरच. हे बघा, हे अस्तर आहे. आणि आता दोन्ही शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे, दोन्ही राऊंड. दोन्ही सेम मापाचंच कटिंग करून घ्यायचं आहे. ही दोन्ही शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे, असं राऊंड. अशी पूर्ण राऊंड शिलाई मारायची, किंवा तुम्हाला जमत असेल तर व्यवस्थित तशी मारली तरी चालते. आता हे दोन्ही जोडून घेऊन आता तिथंच बारीक बारीक छोट्या छोट्या चुन्या घालून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा या चुन्या कुठंपर्यंत घालायच्या आहेत मी दाखवते. पूर्णपर्यंत घालून घ्यायच्या नाही आहेत. अशा पूर्ण चुन्या घालून घ्यायच्या आहेत. मी डायरेक्ट चुन्या घालत आहे. तुम्ही पहिल्यांदा एक शिलाई मारून घेऊन नंतर चुन्या घातल्या तरी चालतात. छोटे छोटे प्लेट्स घालायच्या आहेत. हे लगेचच तयार होणारं टोपडं आहे. खूप सोपं आहे. नवीन शिकणाऱ्याला पण पटकन येईल. एकदा ट्राय करून नक्की बघा. आता हे आता शिवून झालेलं आहे. आणि ही बाळाची रुंदी घ्यायची आहे गळ्याची, आणि तेवढा भाग आपण सोडायचा आहे. हे बघा, रुंदी घेतलेला भाग सोडलाय, आणि तिथून वरती 2.5 किंवा 3 इंचापर्यंत कट करून घ्यायचं आहे. हे असं माप घेऊन जेवढं 7.5 आपण धरलेलं तिथपर्यंत जर चुन्या घालून झाल्या तर खालील भाग जो उरतो 3 इंचाचा असतो, तो 3 इंच कट करून घ्यायचा आहे. हे बघा, मी असं कट करून घेतलेलं आहे. राऊंडच्या चुन्या घालून झाल्यानंतर, आणि त्याला आता ही मी तेवढ्याच इंचाची पट्टी घेतलेली आहे, 15 इंचाची, आणि ती पट्टी पूर्णपणे अशी जोडून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी. अशी पूर्ण लावून घ्यायची. या टोपड्यामध्ये बरेच प्रकार येतात. मी आणि बरेच व्हिडिओ टाकत जाईन जसा वेळ मिळेल तसा. पण हे एक साधं सोपं पटकन होणारे टोपडं आहे. याआधी मी कुंचीचा व्हिडिओ देखील टाकलाय, ओल्ड कॅपचा, ओल्ड स्टाईल बेबी कॅप असा म्हणून. तर ही फिनिशिंग पट्टी वरून लावून झाल्यावर खालच्या साईडला देखील तशीच सेम पट्टी लावून घ्यायची, आणि त्याच्याबरोबरच नाडा सुद्धा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं टोपडं तयार होईल. हे पहा, आता खालच्या साईडला लावत असताना लांब एक्स्ट्रा पट्टी घ्यायची आहे, जेवढ्या आपल्याला नाडा पाहिजे त्याच्या दुप्पट. हे बघा, आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा त्या पट्टीचा, आणि त्या टोपीच्या मध्यापासून जोडून घ्यायचा. अशा प्रकारे दोन्ही साईडला पट्टी पहिल्यांदा लावून घ्यायची. हे बघा, मी दोन्ही साईडला लावून घेत आहे. अशी लावून झाल्यानंतर उलटवायची आणि
त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. आणि उरलेल्या पट्टीपासून बरोबर दोन्ही साईडने आत दुडलं जातं, त्यामुळे व्यवस्थित दुडलेली साईड आत घालून नाडी बनवून घ्यायची. हे बघा आता मी बनवते. हे दोन्ही साईड आत दुडल्या गेल्या आहेत, दोन्ही साईड आत घालायच्या आणि त्याच्यावरून शिलाई मारायची, म्हणजे बंद पण एकदाच होऊन जातात. दोन्ही साईडचे बंद तयार होतात. हे बघा. अशा प्रकारे आपला बेबी कॅप तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत थँक्यू.